रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी इथे माझं संध्याकाळचं रुटीन दाखवत आहे. खूप दिवसांनी जो आहे तो लाँग व्हिडिओ मी इथे पोस्ट केलेला आहे. तर काय वाटतं मग तुम्हाला, एका गृहिणीची संध्याकाळ ही कशी असू शकते, किती गडबडीची असू शकते? संध्याकाळचा निवांत चहा झाला की जी गडबड चालू होते ती शेवट झोपेपर्यंतही चालूच राहते. तर सुरुवात होते बघा इथे कपड्यांच्या डोंगरापासून. काम सोपं करण्यासाठी मी नेहमी कपडे जे धुवून सुकवलेले असतात ते लगेचच घड्या घालून कपाटात ठेवून देते. आणि कपाटात ठेवतानाही सगळे कपडे तसेच ठेवत नाही. लहान मुलांचे कपडे वेगळे, मोठ्यांचे कपडे वेगळे, टॉवेल वेगळे, असं सगळं वेगवेगळं जर ठेवलं तर आपल्याला कॅटेगरीनुसार जर ठेवलं तर आपल्याला घेतानाही ते फार इझी पडतं आणि सकाळी शोधाशोधही करावं लागत नाही. हा बाल्कनीचा लूक बघताय ना, एवढी धूळ झालेली आहे. त्यामध्ये हा जो ऋतू चेंज झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं ऊन, हवा हवा तर अशी सुटते त्याच्यामुळे सगळी रस्त्यावरची धूळ जी आहे ती घरामध्ये येते. आणि माझं घर जे आहे ते रस्त्याच्या साईडलाच असल्यामुळे ना, पूर्ण रस्त्यावरचा आवाज, रस्त्यावरची धूळ जी आहे ती सगळी घरामध्ये. आणि शिवाय समोर कन्स्ट्रक्शनचं कामही चालू आहे त्याच्यामुळे तर प्रचंड धूळ घरामध्ये येते. म्हणूनच आज विचार केला की आपण आज बाल्कनी स्वच्छ करूयात. तर बाल्कनी स्वच्छ करण्यासाठी मी सर्वप्रथम कुंड्यांमध्ये जे सुकलेले झाडं वगैरे आहेत ते कट केले. त्याच्यानंतर काही फांद्या अशा अनवॉन्टेड मला ज्या होत्या, ज्या मला नको होत्या जास्त इकडून अशा कशाही वाढलेल्या, त्याही मी जरा कट वगैरे केला. आणि तुम्ही कांद्याची टोपली सारखं स्वच्छ केली तर तो कांद्याचा राहिलेला पापुद्रा असतो तोही आपल्याला क्लीन करून ठेवल्यामुळे आपली बास्केटही चांगले दिसतं आणि जास्त केरकचराही होत नाही. आणि मेन म्हणजे काय होतं, तो जो पालापाचोळा असतो कांद्याचा, तो वारा आला ना पूर्ण घरामध्ये येतो. त्याच्यामुळे इकडे तिकडे ते त्याचे पापुद्रे पडतात. ते बरोबर नाही वाटत. एवढं आपण घर स्वच्छ करायचं आणि छोटीशी झुळक जरी आली तरी ते सगळं आतमध्ये येतं घरामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं हेही सगळं स्वच्छ करून घेऊयात. आणि हा मनी प्लॅन जो मी पाईपला असा वरती अडकवलेला होता, तर आता विचार केला उन्हाळा आलेला आहे तर ह्याला व्यवस्थित पाणी घातलं तर हा ताजातवाना राहील. म्हणूनच हे आता मी कुंडीच्या भोवती असं गुंडाळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी वगैरे घालून पूर्ण जी गॅलरी आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. आणि तुम्ही इथे सनसेट बघू शकता. माझ्या घरातून ना खरंच तुम्हाला सांगते सनसेट हा खूप म्हणजे खूप छान दिसतो. त्याच्यामुळे संध्याकाळचं जे माझं वेळ असतो तो खरंच फार छान जातो. आणि सूर्य पूर्ण क्षितिजा पलीकडे जरी गेला, आपल्याला दिसत जरी नसला तरीसुद्धा ते जे किरणांच्या वरती पूर्ण रंग पसरलेले असतात ना आभाळामध्ये, ते खरंच खूप म्हणजे खूप छान दिसतात. 6:45 वाजेपर्यंत तरी हे असंच माझं टाईम असतं. त्याच्यामुळे हे वातावरण खूप म्हणजे खूप छान वाटतं. ह्याच्यामध्येच देवाला दिवा लावणं, हे सगळ्या गोष्टी खरंच खूप छान वाटतात. आणि त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी करताना जो छोटा छोटा आनंदही भेटतो ह्या गोष्टींमधून, तोही खरंच खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण का जर आनंद घेत काम केलं तर ते कामही पटापटा होतं असं मला वाटतं. आता जस्ट मी बाहेरून आलेली आहे. सगळ्या बाजारामधून ज्या ज्या चांगल्या मला भाज्या वाटल्या ताज्या ताज्या त्या घेऊन आल्या. आता कारण का उन्हाळ्यामध्ये आता थोड्या भाज्या ज्या आहेत ते थोड्याशा अशा सुकलेल्या वगैरे भेटतात. तर तुम्हाला ही कोथिंबीरची पेंडीच दाखवते. 10 पेंड्या शोधल्यानंतर कुठं मला ही थोडीशी त्यातल्या त्यात चांगली कोथिंबीरीची पेंडी भेटलेली आहे. तर खूप आपल्याला व्यवस्थित शोधून भाज्या आणाव्या लागतात. आणि असं नाही की आणल्यात आणि तशाच ठेवल्यात. ते तशा जरी ठेवल्या तरी त्या घरामध्ये खराब होतात. तर आता आपण छान सगळ्या व्यवस्थित निवडून व्यवस्थित धुवून वगैरे ठेवूयात. तर हे माझ्या हातात जे कापड आहे ती मी भाज्या स्वच्छ करताना खाली अंथरणार आहे. म्हणजे किचन कट्टा किंवा खालची जमीन जी आहे ती स्वच्छ राहिल्याने जास्त आपल्याला कामाचा लोड पडणार नाही. तुम्ही असं एखादं कापड पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे पेपर असेल तर पेपरही टाकू शकता. किंवा एखादी कॅरी बॅग, डीमार्टवाल्या कॅरी बॅगा ज्या असतात जाडवाल्या, त्या थोड्याशा फाडून त्याची असं पूर्ण प्रॉपर चौकोनी साईजमध्ये कट करून त्याही खाली जर अंथरून त्याच्यावर भाज्या निवडल्या तर आपल्याला आवरायलाही सोपं पडतं. तर चला तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या भाज्या आणलेल्या आहेत. नुसती बाजारामधून भाजी आणली आणि तशीच जर फ्रीजमध्ये ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला भाजी करताना कोणतीही भाजी असू दे, पालेभाजी असू दे, फळभाजी असू दे, ते ना आपल्याला फार टाईम वेस्टिंग आहे. त्याच्यामुळेच अशी जर नियोजन करून व्यवस्थित स्वच्छ करून साठवून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते भरपूर काळ टिकतातही आणि आपल्यालाही ते घेताना व्यवस्थित इझी पडतं.
त्यामुळेच असं मला वाटतं की नुसतं साठवणं आणि बाहेरून आणून देणं हे खरंच एवढं महत्त्वाचं नाही आहे, जेवढं की ते आणल्यावरती नीट ठेवून साठवणं आणि व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे अगदी बचत करून ते वापरणं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. खराब होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थित जर बघून आपण घेतली किंवा घेतल्यावरती आपण घरी आणल्यावर जर ती व्यवस्थित नीट पाहिली तर तेही भरपूर काळ टिकतात. जसे की आता इथे टमॅटो बघा, एखाद दुसरं मला जरा किडकं वाटलं तर ते मी जरा साईडला ठेवलं आणि नंतरही मी जेव्हा फ्रीजमध्ये ठेवेल तेव्हा ते मी वरतीच ठेवेल, म्हणजे उद्या मला लगेचच ते भाजीसाठी वापरता येईल आणि त्याच्यातील जे काही खराब गोष्टी आहेत त्या लगी निघून जातील आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बाकीच्या गोष्टी ज्या टमॅटो जे आहेत ते खराब होणार नाहीत. तर असं सगळं आल्यावरती व्यवस्थित आपलं काम जर झालं तर ते दिवस सार्थकी झाला असंही वाटतं आणि आपलं काम जे आहे त्याच्यापासून आपल्याला आनंदही मिळतो. आणि करोनाच्या काळापासून एक सवय लागलेली आहे ती म्हणजे की जे काही बाहेरून आणलं ते लगेचच धुवून सुकवून फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याच्यामुळेच हे टमॅटो, कढीपत्ताही, कोथिंबीर तशीच ठेवली, ऐन टायमिंगला घेणार. कारण का कोथिंबीर मी जर धुवायला गेली तर माझ्याकडून ती प्रॉपर अशी सुकत नाही आणि त्याचा लगदा होऊन दुसऱ्या दिवशी ती वापरण्यात येत नाही. त्यामुळं मी कोथिंबीर तशीच ठेवते कापडामध्ये गुंडाळून आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेवढी पाहिजे तेवढी घेऊ ती धुवून व्यवस्थित त्याचा वापर करते. तर ह्या सगळ्या इथं भाज्या मी धुवून सुकवून ठेवत आहे. आणि बाहेर मार्केटला भाज्या रोजच असतात त्याच्यामुळं जास्तही साठवण उपयोग नाही आहे. ताज्या भाज्याही खाणं तेवढंच गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी. त्यामुळे एखादी दुसऱ्या किंवा 2-3 भाज्या ह्याच्यावरती मी जास्त आणून ठेवत नाही आणि फ्रीजही गच्च भरून ठेवत नाही भाज्यांनी. कारण का मग ते नंतर काय करायचं काही नाही त्याच्यामध्येही प्रश्न पडतो. आणि तुम्हालाही असं होतं का? तुम्हालाही प्रश्न पडतात का की उद्या काय करायची भाजी, उद्या 2 करायची का 1 करायची? नक्की मला कमेंट करून सांगा. कांदे आणताना कधीही हलके वजनाला जे हलके कांदे असतात ते कांदे आणायचे, कारण का ते प्रॉपर असे वाळलेले असतात. आणि जर तुम्ही वजनाला जड असलेले कांदे जर आणले तर ते थोडेसे ओलसर असतात आणि त्याच्यामुळे ते वजनही जास्त भरतं, कांदे कमी येतातच आणि ते लवकर खराबही होतात. आपल्याला स्टोरेज जास्त दिवस करून ठेवता येत नाही. तर असे वाळलेले जर कांदे आणले तर हे भरपूर दिवस राहतात आणि आपल्या स्टोरेजलाही काही प्रॉब्लेम येत नाहीत किंवा ते सडून वास वगैरे येत नाही. त्याच्यामुळे ही टीप नक्की तुम्ही फॉलो करा. हलकेवाले कांदे बाजारामध्ये नक्की असे हातात चेक करून बघा कुठला जड आहे कुठला हलका. सेम आकाराचा कांदा घ्यायचा, जो जड असेल तो प्रॉपर ओलसर कांदा म्हणजे नुकताच बाजारात काढून आणलेला कांदा असणार आहे, ओला कांदा. आणि जो हलका असेल तो चांगला उन्हामध्ये वाळून वगैरे आणलेला कांदा असणार आहे. आणि उन्हामध्ये वाळून आणलेला कांदा वजनाला हलका असतो, वाळलेला थोडासा कांदा असतो तो हलका असतो, त्याच्या साल ही जी वरची पापुद्रा असतो तोही लवकर निघतो. त्याच्यामुळे हलका कांदाच तुम्ही प्रेफर करा. तर हे बघा, हे सगळे हलके कांदे. आणि मी कसं करते, या आठवड्यात ज्या भाज्या खाल्ल्यात त्या लगेच मी पुढच्या आठवड्यामध्ये खात नाही. पुढच्या आठवड्यात वेगळ्या भाज्या घेऊन येण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सगळ्या ज्या पोषक द्रव्य किंवा सगळ्या भाज्यांपासून जे आपल्याला विटामिन्स, मिनरल किंवा फायबर भेटतं ते सगळं भेटावं. आणि तुम्हीही असंच फॉलो करा असं मला वाटतं, म्हणजे सगळे पोषणद्रव्य आपल्या शरीराला मिळू शकतात. व्यवस्थित नियोजनबद्ध जर काम केलं तर आपल्याला ते काम करतानाही जास्त किचकिच होत नाही. त्याच्यामुळे असं तुम्हीही ट्राय करून बघा की खाली अगोदर कापड नाही तर एखादा पेपर अंथरायचा आणि त्याच्यावरती सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित निवडून वगैरे ठेवायच्या. बघा, खालची जी जमीन असते ती काही थोडीसुद्धा घाण होणार नाही आणि आपला टाईमही वाचल्याने आपल्याला करतानाही जरा व्यवस्थित छान वाटेल. ह्या सगळ्या इथं भाज्या मी धुवून सुकवून ठेवत आहे.
ही आवरावर झाली की आम्ही जेवायला बसणार होतो. पण आज जेवण्यासाठी मी वेगळं असं काही बनवलेलं नव्हतं. कारण का दुपारी जे जेवण केलं होतं ते मी जरा जास्तच बनवलं होतं. कारण मला माहीत होतं संध्याकाळी ही जादाची कामं करायची आहेत आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक बनवायला गेलं तर वेळ भरपूर मला लागेल म्हणून. आणि जे दुपारचं जेवण आहे ते थोडंसं उशिरा बनवल्यामुळंही ते संध्याकाळी खायला काही हरकत नाही. कधी कधी असा शॉर्टकट जो आहे ना तो खरंच घेतलेला बरा वाटतो. कारण काही जादाची कामं किंवा एक्स्ट्राचं जर दुसरं काही असेल, आता उद्याच्याला होळी आहे बघा, मला उद्याचंही थोडंसं आवराआवर करायची आहे. तर हा शॉर्टकट मला खरंच असा कधी कधी बरा वाटतो. आणि तुम्हालाही असा शॉर्टकट घ्यायला जमतो का? आणि घेतल्यावरती तुम्ही त्या एक्स्ट्राच्या टाईममध्ये तुम्ही काय काम करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर जेवण अगदी साधं होतं आणि ते साधं जेवण आपण व्यवस्थित जर जेवण केलं तर असं काही आपल्याला हेच चमचमीत खायचं आहे तेच चमचमीत खायचं आहे असं काही नसतं. आणि जेवण करून झालं की मी थोडीशी आवराआवर केली आणि नंतर परत मग उद्या होळी होती त्याच्यामुळे मला पुरणपोळीसाठी गूळ आणि कटाच्या आमटीसाठी खोबरं मला चिरून ते ठेवायचं होतं, म्हणजे उद्याचा माझा टाईम थोडासा वाचेल म्हणून. तर त्याची मी तयारी इथे करत आहे. काळा गूळ जो आहे तो आरोग्यासाठी खूप चांगला आहे. पिवळ्या गुळामध्ये भरपूर अशी प्रक्रिया केलेली असते आणि त्याच्यामध्ये रसायन पण वापरलेले असतात. त्याच्यामुळेच तर तो पिवळा गूळ जास्त गोडीला लागतो. तर मी सहसा तो पिवळा गूळ जो आहे तो प्रेफर करत नाही. मी काळा गूळच वापरते आणि काळ्या गुळामध्ये रासायनिक प्रक्रिया तर नसतेच आणि जी गूळ तयार करण्याची प्रक्रिया आहे तीही जास्त प्रमाणात केली जात नाही. तसाही काळ्या गुळाचा जो स्वाद असतो तो कमी गोडीचा असतो. त्याच्यामुळेही सध्या मला जास्त गोड खाऊ वाटत नाही आहे. आणि ह्या काळ्या गुळामध्ये ना लोहाचं प्रमाण भरपूर असतं, म्हणजे जे आयर्न असतं त्याचं रक्तवाढीसाठी खूप चांगलं आहे हा गूळ. तर सहसा मी हाच जास्त करून गूळ प्रेफर करते माझ्या स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी आणि ह्यानी पचन ही क्रिया आपली चांगली सुधारते. मग कुठलाही गुळाचा पदार्थ असू दे, मी हा काळा गूळच त्याच्यामध्ये वापरते. आणि हा काळा गूळ जो आहे ना तो मला कट करतानाही थोडासा मऊ असल्यामुळे ना पटापटा कट करता येतो. आणि अशी जर पूर्वतयारी करून ठेवली तर ऐन टायमिंगला तो गूळ जो आहे तो चिरल्यामुळे पटकन विरघळतोही कोणत्याही पदार्थात आणि तो पदार्थ तयार होण्यासाठी कमी वेळही लागतो. त्यानंतर मी पूर्ण किचन जे आहे, किचन ओटा आणि किचन सर्व काही स्वच्छ करून घेतलं. आणि सकाळची जर प्रसन्न आपल्याला सुरुवात करायची असेल आणि सकाळी उठल्यावरती जेव्हा आपण ते स्वच्छ किचन बघू तेव्हा ना खरंच मन खूप म्हणजे खूप प्रसन्न होतं. आणि जर अस्ताव्यस्त किचन जर असेल आणि ते पाहून ना सकाळचा मूड बघायचा आपला कसा असतो ते. त्याच्यामुळे ना घर नेहमी असं स्वच्छ जर ठेवलं तर खूप आपल्याला इझी पडतं. मेन म्हणजे वेळेची बचत ही होती. रात्री जर आवरून ठेवलं
तर सकाळी डायरेक्टली उठायचं, नाश्ता डबा बनवायचा, त्याच्यामुळं ना कुठलीही घाई होत नाही आणि किमान ह्याच्यामध्ये 20 ते 25 मिनटं तरी आरामात आपला वेळ वाचला जातो सकाळचा. आणि संध्याकाळी झोप ही शांत लागते आपल्याला, त्याच्यामुळं घरातली पूर्ण कामं झाल्यावरती जी मनाला शांतता असते ना, तीही खरंच खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं ना मस्त अशी गाढ झोपही लागते आणि ह्याच्यामुळे ना एक आपल्याला शिस्तही लागते बघा. संध्याकाळी जर आपण व्यवस्थित आवरून वगैरे ठेवलं तर त्याच्यामुळं ना आपल्या रुटीनचा जो एक भाग होऊन जातो आणि त्याच्यामुळेच आपलं किचन तर स्वच्छ राहतंच आणि त्याच्यासोबत आपल्याला छान अशी शिस्तही लागते. तर चला मग भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद.